मित्रांनो, हृदयस्थ नमस्कार. आजचा विषय आहे गागा भट्ट कृत राज्याभिषेक प्रयोग. हा ग्रंथ पूर्णतः वैदिक आहे. 10 दिवसाच्या कालावधीत करावयाच्या राज्याभिषेकाची विधी वेदशास्त्र संपन्न गागा भट्टांनी यात दिनवार लिहून काढले आहेत. हा विधी समजून घेण्यापूर्वी वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट यांचा आपण थोडक्यात म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये परिचय पाहू की गागा भट्ट कधी आले का आणि कधी त्यांनी संमती दिली. गागा भट्टांचा महाराजांशी असलेला सहसंबंध समजून घेणे गरजेचे आहे. गागा भट्टांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट, वडिलांचे नाव दिनकर भट्ट. त्यांचे मूळ घराणे पैठणचे, परंतु 15व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या दुष्काळात ही घराणे काशीस गेले. या भट्ट वंशाची परंपरा मोठी उज्ज्वल आहे. या भट्ट वंशातील विद्वानांनी लिहिलेल्या संस्कृत शास्त्रीय ग्रंथाची एकूण संख्या सुमारे 65 इतकी आहे. गागा भट्टांचे वडील दिनकर भट्ट यांनी दिनकरोद्धोत नामक जवळजवळ 12 ग्रंथ लिहिले. 12 ग्रंथ. या ग्रंथमालेतील अपूर्ण विषय पुढे गागा भट्टांनी पूर्ण केला. जमिनीच्या सूत्रावरील टीका, न्यायशास्त्र या विषयावरील भट्ट चिंतामणी व कायस्थ धर्म प्रदीप या ग्रंथाचे रचयिता म्हणून गागा भट्टांची इतिहासात नोंद आहे. अत्यंत विद्वान असे गागा भट्ट आहे. परिपूर्ण विद्वान. अनंत देव भट्ट पैठणचे हे गागा भट्टांचे गुरुबंधू. त्यामुळे साहजिकच गागा भट्ट यांचे पैठणला येणे जाणे होत असे. सेनवी जाती धर्म निर्णय या निवाड्यात गागा भट्टांनी शिवरायांची महती वर्णिणारी शिवराज प्रशस्ती जोडली. लक्षात घेण्याजोगी बाब ही की राज्याभिषेक होण्यापूर्वी जवळजवळ 10 वर्ष आधी ही प्रशस्ती गागा भट्टांनी लिहिली असून यात त्यांनी केलेली शिवरायांची प्रशंसा विलक्षण अलौकिक आहे. हे आपल्याला विसरता येत नाही. राज्याभिषेकाच्या अनुषंगाने महाराजांचे कुळ व मूळ बाबत गागा भट्ट यांनी अनेक संदर्भ दिलेले आहे. महाराज राजपूत कुलातील आणि सिसोदिया घराण्यातील आहे असा त्यातील आशय आहे, संदर्भ आहे. समकालीन कविभूषणाने तसा एक छंदच दिला आहे. महावीरता बंस में भयो एक अवनीस, बिरद सिसोदिया दियो इसको शीस, ताते सरजा बिरद भो सोमित सिंह प्रभान, रत्न भूसिलास भौसिला आविष्यमान खुमान, साहस अपार हिंदुवान को अधीर धीर, सकल सिसोदिया सपुत कुल को दिया, लोग कहे इमे बच्चीन जेय सिसोदिया, रावेर हाल ठये है. असं भूषणाने फार सुंदर त्यांच्या कुलाबाबत वर्णन. कवी जयराम पिंडे रचित राधा माधव विलास चंपू या काव्यात सुद्धा सिसोदिया अवतंस असा जयरामाने उल्लेख केला आहे. आता पाहू राज्याभिषेक प्रसंगी आलेल्या तांत्रिक अडचणी व त्याचे निवारण. पहिली अडचण आली संस्कार लोप. शिवाजी महाराजांचा व्रतबंध झाला नव्हता, म्हणजेच ज्या अर्थी हा मुख्य संस्कार झालेला नाही त्या अर्थी कुल क्षत्रिय असले तरी ते आचाराने शूद्र ठरते. यावर निवारण म्हणजे महाराजांचे मौजी बंधन. राज्याभिषेकापूर्वी केल्यास हा दोष नाहीसा होतो असे गागा भट्ट व अनंत देव यांनी सांगितले. दुसरी अडचण क्षत्रियांचा उपनयन संस्काराची. यावर गागा भट्ट व अनंत देव भट्ट यांनी प्रायचित्ताची तोड काढली, म्हणजे त्याला आपण तुलादान म्हणू शकतो. तिसरी अडचण ब्रह्महत्या. यावर तुला पुरुष दानाने निवारण केले. हे गागा भट्टाचे अभिप्राय विद्वान सभेत सर्वांना मान्य झाले.
आता पाहू राज्याभिषेकाचा मुख्य उद्देश. पहिला उद्देश, हिंदवी राज्य संस्थेला सांस्कृतिक, राजकीय आणि नैतिक अथवा सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त व्हावे, हा राज्याभिषेकाचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश, वर्णाश्रम धर्मामुळे येणाऱ्या अडचणी दूर करणे. तिसरा उद्देश, न्यायदानाचा अधिकार, स्वराज्यात न्यायाचे समानत्व प्रस्थापित करणे. तो कोणी असो, समानत्व राहिले पाहिजे. म्हणून आता पाहू राज्याभिषेकाची पूर्वतयारी. नद्यांची व सागरांची जले जमवण्यासाठी महाराजांनी आपले लोक रवाना केले. राज्यातील व दूरवरच्या ब्राह्मण विद्वानांना निमंत्रणे रवाना झाली. कलाकुसरीचे सिंहासन घडवण्यास सुरुवात झाली. राजसभा घडवण्यास सुरुवात झाली. नाणी काढण्यासाठी टाकसाळ सुरू झाली. प्रतापगडच्या देवीला 1.25 मन सोन्याचे छत्र तयार झाले. आणि सर्वात विशेष म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा मुहूर्त मुकर्रर केला. पंडित गागा भट्टाने राज्याभिषेकाचे सर्व विधी भोसल्यांचे कुलोपाध्याय व पुरोहित प्रभाकर भट्टांचे चिरंजीव बाळभट्ट यांच्या हस्ते करविले. गागा भट्ट जवळ बसून त्यांना मार्गदर्शन करीत. या राज्याभिषेक प्रयोग ग्रंथात महाराजांचा उल्लेख शिववर्मन असा 2दा आलेला आहे. वर्मन म्हणजे क्षत्रिय आणि उत्तरेकडे शर्मन म्हणजे पंडित. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी घटी 5 म्हणजे शुक्रवार 29 मे 1674 या दिवसाचा विधी महाराजांचे मौजी बंधन व तुला पुरुषदान विधी संपन्न करण्यात आले. मात्र यातील दानातील वस्तूचे वाटप करण्यात आले नाही. 24 प्रकारचे विधी दान विधी करण्यात आले. आता पाहू राज्याभिषेकाचा पहिला दिवस. तिथी आणि इंग्रजी तारीख हे दोन्ही सांगतो. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध षष्ठी म्हणजे शनिवार 30 मे 1674. दिवसभर वेगवेगळे विधी करण्यात आले, ज्यात गणेश पूजन, कलश स्थापना, पुण्याह वाचन, रक्तसूत्र धारण, पट्टबंधन, होमासहित विनायक शांती असे विधी या ज्येष्ठ शुद्ध षष्टीला करण्यात आले. राज्याभिषेकाचा दुसरा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध सप्तमी म्हणजे रविवार दिनांक 31 मे 1674. दिवसभर इंद्री शांती व होम हवन हा विधी करण्यात आला. राज्याभिषेकाचा तिसरा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध अष्टमी म्हणजे सोमवार 1 जून 1674. या दिवशी नक्षत्र होम हा विधी करण्यात आला. राज्याभिषेकाचा चौथा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध नवमी म्हणजे मंगळवार 2 जून 1674. मंगळवार व नवमी असल्याने या दिवशी कोणताही विधी करण्यात आलेला नाही. हा वार वर्ज्य होता. राज्याभिषेकाचा 5वा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे बुधवार 3 जून 1674. या दिवशी नक्षत्र याग हा विधी करण्यात आला 3 जूनला. राज्याभिषेकाचा 6वा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध एकादशी म्हणजे गुरुवार 4 जून 1674. या संपूर्ण दिवसात निवृत्ती याग, पुण्याह वाचन, गोदान इत्यादी विधी करण्यात आले. आता राज्याभिषेकाचा 7वा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणजे शुक्रवार 5 जून 1674. राज्याभिषेक विधीस प्रारंभ त्रयोदशीचा मुहूर्त असल्याने दिवसभर व सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा विधी वैदिक विधी करण्यात आला. त्रयोदशी शनिवारी 19 घटिका व 49 पळेपर्यंत होती. महाराज स्वपत्नीक विधी करीत होते. प्रत्येक दिशेस 4 कुंभ स्थापिले. पूर्वेस सुवर्ण कुंभ, दक्षिणेस रजत कुंभ, पश्चिमेस ताम्र कुंभ व उत्तरेस मातीचा कुंभ स्थापन केला. त्यातील एकेकात घृत, दुग्ध, दही व जल भरले. पूर्वेच्या कुंभात मधु होते. इतर सर्व सुवर्ण कलश जलानी भरले होते. औदुंबर शाखांची आसंदी
तयार करण्यात आली. तसेच अनेक नद्यांच्या व सागरांच्या पाण्याचे कुंभ आणि रत्नगंध पुष्प फल इत्यादी औषधीपूर्ण जलांचे कुंभ जवळ ठेवण्यात आले. इतरही अनेक साहित्य जवळ होते. गागाभट्ट यांनी नेमून दिलेले ब्राह्मण समूह प्रत्येक ठिकाणी वैदिक मंत्र म्हणत होते. यात जवळजवळ 1000 पेक्षा जास्त विद्वान ब्राह्मणांचा समावेश होता. त्यानंतर गागाभट्टांनी महावेदीवर अग्नीची व ग्रहाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व प्रधान होम केला. वेदमंत्राच्या घोषात महाराजांचा अभिषेक झाला. समंत्र स्नान झाले. राज्याभिषेकाचा 8वा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, म्हणजे शनिवार 6 जून 1674. रात्रभर विधी सुरूच होते. पहाटे राज्याभिषेक, सिंहासनारोहण व राजदर्शन असे 3 समारंभ झाले. पहाटे महाराज सभा मंडपातील सिंहासनाजवळ आले. वेदमंत्र व मंगल वाद्य घोषात महाराज सिंहासनावर आरूढ झाले. पहाटेला शिवाजी महाराजांनी पहिला दरबार भरून सर्वांस दर्शन दिले. तेव्हा सर्वांनी क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय असा घोष केला. राज्याभिषेकाचा 9वा दिवस. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी. तारखेप्रमाणे रविवार दिनांक 7 जून 1674. चतुर्दशी निषिद्ध दिवस, परंतु सुरुवातीला जो दानविधी ठेवला होता न वाटता तो या दिवशी वाटण्यात आला. राज्याभिषेकाचा 10वा दिवस सोमवार दिनांक 8 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 4थ्या पत्नीशी पुन्हा समंत्रक विवाह झाला. अशा प्रकारे 20,000 लोकांच्या साक्षीने व सहस्त्रापेक्षा अधिक विद्वान ब्राह्मणांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी राजे छत्रपती झाले. राज्याभिषेक शक सुरू झाला. नाणी म्हणजे स्वराज्याचे चलन सुरू झाले. जम्बूद्वीपातील सर्व सत्ताधाऱ्यांनी ते स्वीकारले. शतकानुशतकांच्या जुलमी राजवटीला हादरे बसले. रयतेचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. रयतेला राजा मिळाला, छत्रपती मिळाला. सांस्कृतिक उत्क्रांतीच्या दृष्टीने 17व्या शतकातील शिवरायांचा राज्याभिषेक ही इतिहासातील अद्वितीय घटना ठरली. म्हणूनच राज्याभिषेक प्रयोग हा गागाभट्टकृत ग्रंथ अप्रतिम आहे. सर्व माहिती आहे. मित्रांनो, जास्त व्हिडिओ मी लांब करत नाही. इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.